भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, समस्त माथाडी कामगारांचे आधारस्तंभ स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या आमचे मित्र अंकुश बाबा कदम यांच्या जाहीर प्रवेशाकरता उपस्थित असणारे, ज्यांनी 2.5 वर्षापूर्वी स्वतःचं मंत्रिपद बाजूला ठेवून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हातात घेतला आणि बंड केलं, आणि त्यामुळे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादा यांच्या गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली, असे आपल्या सगळ्यांचे लाडके आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योग मंत्री उदयजी सामंत, आमच्या नवी मुंबईमध्ये आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे उपनेते विजयजी नाहटा, विजयजी चौगुले, शिवसेना संघटन वाढण्याकरता, हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आम्हाला खऱ्या अर्थाने पाठीमागे उभे राहणारे आमचे 2 जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, किशोरजी पाटकर, आमच्या महिला आघाडीच्या रणरागिणी अशा नेत्या जिल्हा संघटक शीतलताई कचरे, सरोजताई पाटील, दमयंती आचरे, आणि ह्या नवी मुंबई महानगरपालिकेवर घराणेशाही मोडून महायुतीचा भगवा फडकवण्याकरता सिद्ध असणारे आमचे सर्व माजी नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि समस्त शिवसेना प्रेमी, एकनाथ शिंदे प्रेमी आणि आमचे मित्र अंकुश बाबा कदम यांचे सर्व सहकारी, आज अंकुश बाबा कदम यांचा शिवसेनेमध्ये आज प्रवेश करतायत. गेले 1.5 ते 2 महिने आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं की माझा प्रवेश हा मी ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतोय त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे, आणि असा भरगच्च हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा जो काही प्रवेश होतोय, मी अंकुश बाबा कदम यांचा शिवसेनेमध्ये थोड्याच वेळात प्रवेश होणार आहे. शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. जो जनता के लिए जीता है, जो जनता के लिए जीता है, वो दिलों में राज करता है. नाम है जिसका शिंदे साहब, वो हर बार बाजी जीतता है. असे आमचे एकनाथ शिंदे साहेब, त्यांचं भाषण ऐकण्याकरता आपण या ठिकाणी दुपारी 3 वाजल्यापासून आपण वाट पाहताय. या नवी मुंबईमध्ये एक जण या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छा व्यक्त करतोय. मध्यंतरीच्या काळात जवळजवळ 12 ते 13 नगरसेवकांनी या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला. या अगोदर 7 ते 8 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. केवळ एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यावरती विश्वास ठेवून, एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम आहे या कामावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेत सर्वजण प्रवेश करतायत. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांनी या नवी मुंबईमध्ये अडलेले अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आले. या ठिकाणी बरेचसे माथाडी कामगार आहेत. या नवी मुंबईमध्ये सिडको वसाहती आहेत, ज्यामध्ये आमचे माथाडी कामगार, मध्यमवर्गीय कामगार या ठिकाणी राहत असतो. या ठिकाणी ज्यावेळी खासदार म्हणून आलो तो एक प्रश्न या ठिकाणी समोर आला, म्हणजे आमच्या माथाडी कामगारांच्या काही सोसायटी आहेत जी सिडकोनी घरं दिलेली आहेत, त्यामध्ये महानगरपालिका काम नाही करत. कंडोनियमचा काहीतरी नियम दाखवला. एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ
मंत्रालयात मीटिंग लावली आणि त्या जे काही गृहनिर्माणची सोसायटी आहेत त्या ठिकाणी कामं करण्याचा आदेश निघाला। गेल्या आठवड्यामध्ये एक GR निघाला। GR मध्ये काही त्रुटी आहेत। 350 स्क्वेअर फुटाचं घर आहे तर 550 करायला पाहिजे। जे कंपाऊंड आहे 2 फुटी कंपाऊंड आहे ते त्यांनी घेतलं नव्हतं। माथाडी कामगारांचा उल्लेख त्या सोसायट्यांचा केला नव्हता। तात्काळ एकनाथ शिंदे साहेबांनी कालच आदेश दिले असीम गुप्ता साहेबांना आणि असीम गुप्ता साहेबांना आम्ही काल पत्र नेऊन दिलं। आमचे किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर हे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी गेले। मी स्वतः त्या ठिकाणी असीम गुप्ता साहेबांशी पाठपुरावा केला। शिंदे साहेबांनी फोन केला आणि या आठवड्यामध्ये माथाडी कामगारांच्या जे काही गृहनिर्माण सोसायटी आहेत 350 ची जी अट आहे ती 550 स्क्वेअर फुटाचं घर या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये त्या GR मध्ये चेंज होऊन या आठवड्यामध्ये तो GR पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी येणार आहे। गेले कित्येक वर्ष या ठिकाणी याच माथाडी कामगारांच्या जीवावरती आपण निवडणुका जिंकलात परंतु त्यांचे प्रश्न सोडवण्याची कुणालाही जाग आली नाही। ही जाग केवळ एकनाथ शिंदे साहेबांना आली आणि शिवसेनेला आली। अनेक विषय आहेत। पत्रकार माझ्या भाषणाची वाट पाहत होते काही कुठे मिळतंय का, परंतु आज आनंदाचा दिवस आहे, नवरात्रीचे दिवस आहे आणि आम्ही उगाचच कुठे आमचं तोंड उघडत नाही, परंतु आमच्या नादाला कोण लागलं तर त्याला सोडतही नाही एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय। या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण तुम्ही ऐकायला आलेले आहात। आपल्याला 7:30 नंतर हॉल पुन्हा एकदा नवीन नाटकाकरता द्यायचा आहे आणि त्याकरता मी माझ्या भाषणाच्या ठिकाणी विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। मी तुमच्याशी संवाद